दसरा हा सण आपण विजय उत्सव म्हणून साजरा करतो। प्रभू रामचंद्रांनी अहंकारी रावणाचा वध केला आणि तो दिवस म्हणजे दसऱ्याचा। अधिमाया शक्ती दुर्गा मातेनं महिषासुराचा वध केला आणि तो दिवस म्हणजे दसरा। म्हणजे सत्यानं असत्याचा पराभव केला म्हणून आपण विजय उत्सव म्हणून दसरा साजरा करतो। दसऱ्याच्याच दिवशी आपण आपट्याची पानं म्हणजे सोनं एकमेकांना देतो आणि शुभेच्छा देतो। आणि संध्याकाळी सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो। अनेक मंदिरांच्या समोर वेताळाच्या मैदानात बघा सोनं लुटलं जातं। परंतु हे सोनं का बरं लुटलं जातं आणि आपट्याच्या झाडाला म्हणजेच या पानाला सोनं का म्हटलं जातं, याची एक सुंदर रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत। बांधवांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपल्या घरातल्या मुलाबाळांना एक प्रश्न तयार होतो की या पानाला सोनं का बरं म्हटलं जातं। तर बांधवांनो, याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे बघा। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी अनंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, आपल्याला पहिल्यापासून सांगितलं जातं की आपट्याच्या झाडावरती प्रभू रामचंद्रांना वनवासात असताना आपली हत्यारं ठेवली होती बघा। धनुष्यबाण ही सगळी हत्यारं त्या ठिकाणी ठेवली होती। म्हणून आपण आपट्याच्या झाडाला विशेष महत्त्व देतो आणि आजही आपण आपली हत्यारं पुसतो बघा। शेतकरी शेतीची हत्यारं पुसतो, कंपनीतल्या मसनी पूजण्याचा जातात, प्रत्येक कारागीर आपली शस्त्र पुसतो म्हणजे हत्यारं पुसतो। परंतु सोनं का लुटलं जातं याची कथा आपण जाणणार आहोत। सुंदर कथा आहे, ऐका आपण। हजारो वर्षाचा काळ आहे। फार फार वर्षापूर्वी वरतंत नावाचे एक महान ऋषी होते। सर्व विद्या त्यांना येत होत्या बघा आणि त्यामुळे ती विद्या शिकण्यासाठी अनेक शिष्य त्यांच्याकडे येत होते बघा। आणि त्या काळी बघा आत्ताच सारखी फेन होत्या काय। सर्व विद्या शिकून झाल्यानंतर फक्त गुरुला गुरुदक्षिणा द्यायची एवढंच होतं बघा। आणि या वरतंत ऋषींच्याकडे बघा कौत्स्य नावाचा एक शिष्य होता, फार हुशार। आणि या शिष्याच्या सगळ्या विद्या शिकून झाल्यानंतर गुरूंनी त्याला सांगितलं की तू बाबा घरी जा आता। कौत्स्य घरी निघायच्या अगोदर त्यानं आपल्या गुरुला विचारलं, गुरुदेव तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? गुरुदेव तुम्ही मागाल तर मी तुम्हाला गुरुदक्षिणा देईल। त्यावेळेला बघा वरतंतू ऋषींना आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि या कौत्स्याला सांगितलं की तुम्हाला 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे बघा। 14 कोटीच का, तर ऋषींनी त्याला 14 विद्या शिकवल्या होत्या बघा। आता 14 कोटी सुवर्ण मुद्रा ऐकून कौत्स्य काळजीमध्ये पडला की आता आपण गुरूंना तर शब्द दिलाय, मी काही देऊ गुरुदेव तुम्ही मागा असं बोललोय मी। आता 14 कोटीच्या सुवर्ण मुद्रा आणायच्या कुठून? परंतु गुरुला शब्द दिलाय, तो तिथून निघून गेला। आणि त्यावेळेला बघा त्या राज्याचा राजा रघुराज राजा नावाचा होता बघा। हा रघुराजा महान पराक्रमी होता बघा, दयाळू होता। राजाकडे गेला, राजाला सांगितलं महाराज मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजेत बघा। राजा दानशूर होता, परंतु त्यावेळी बघा राजानं एक फार मोठा यज्ञ केला होता। ह्या यज्ञाचं नाव विश्वजित नावाचा यज्ञ केला होता। त्यामुळे राजाकडं सुवर्ण मुद्रा नव्हत्या बघा, त्याचा खजिना खाली झालेला होता। परंतु राजा फार दयाळू होता। राजानं कौत्स्याला सांगितलं तू मला फक्त 3 दिवसाची मुदत दे, मी तुला 3 दिवसामध्ये 14 कोटी सुवर्ण मुद्रा हे नक्की देतो तुला। कौत्स्य त्या ठिकाणी निघून गेला आणि रघुराजानं ठरवलं की आता इंद्रावरती स्वारी करायची। ही बातमी इंद्र देवाला कळाली। इंद्राला माहित होतं की हा रघुराजा महान पराक्रमी, फार मोठा पराक्रमी, हा आपल्याला हरवेल। त्यावेळी बघा इंद्रानं कुबेराला बोलून घेतला आणि सगळी हकीकत सांगितली बघा। इंद्रानं ही आपट्याची जी पानं आहेत त्या आपट्याच्या पानाच्या सोन्याच्या मुद्रा बनवल्या बघा। आणि सोन्याच्या मुद्रा बनवून ह्या रघुराजाच्या वाड्यामध्ये ह्या मुद्रांचाच पाऊस पडला आणि त्यामुळे तो हा रघुराजा इंद्रावर स्वारी करायला नाही बघा। मुद्रांचा पाऊस पडल्यानंतर राजानं कौत्स्याला बोलून घेतलं आणि जेवढ्या लागल तेवढ्या सोन्याच्या मुद्रा घेऊन जा सांगितलं। त्यावेळी बघा कौत्स्यानं सगळ्या ह्या सोन्याच्या मुद्रा गोळा केल्या, घेतल्या आणि तो आपल्या गुरूंच्याकडे गेला, वरतंत ऋषीकडे। वरतंत ऋषींना सांगितलं गुरुदेव तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सोन्याच्या मुद्रा आणल्यात, गुरुदक्षिणा घ्या तुम्ही। त्यावेळी बघा वरतंत ऋषींनी फक्त त्याच्यामधील 14 कोटी सोन्याच्याच मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या मुद्रा त्याला परत घेऊन जायला सांगितलं, विनंती केली। परंतु ऋषीनं जास्त घेतलं नाही बघा। आणि त्यावेळी कौत्स्य ह्या सोन्याच्या सगळ्या मुद्रा घेऊन तो रघुराजाकडे गेला आणि सांगितलं महाराज मला जे लागेल तेवढ्या मुद्रा मी त्यातल्या घेतल्या, बाकीच्या मुद्रा तुम्ही घ्या। त्यावेळी बघा रघुराजानं सांगितलं की मी जे केलेलं दान आहे ते परत माघारी घेत नाही, तुला काय करायचं ते तू कर। कौत्स्य ह्या सगळ्या सोन्याच्या मुद्रा परत तिथून घेऊन गेला आणि आपट्याच्या झाडाखाली या मुद्रा ठेवल्या बघा। आणि तिथल्या सगळ्या प्रजेला सांगितलं की ह्या तुम्ही घेऊन जा, लुटा तुम्ही। त्यावेळेला तिथली प्रजा त्या ठिकाणी आली। मग हे जे लुटायच्यात मुद्रा म्हणून त्यांनी बघा प्रथम आपट्याच्या झाडाच्या पूजा केली बघा ह्या आपट्या झाडाची। आणि त्या ठिकाणी ह्या सुवर्ण मुद्रा सगळ्या लुटल्या लोकांनी। म्हणून बांधवांनी ही जी परंपरा आहे सोनं लुटण्याची, आपट्याच्या झाडाच्या पानाचं सोनं लुटण्याची, त्याचपर्यंत ही परंपरा चालू राहिली।
आणि अशीच चालू राहणार यात शंका नाही बघा. तर बांधवांना अशी ही कथा आहे की प्रभू रामचंद्रांनी आतरं ठेवली हे सुद्धा बरोबर आहे, परंतु लुटलं का जातं सोनं याची सुंदर अशी कथा आहे. आणि आपल्याला आवडली असेल आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय भारत.